पुण्यात शनिवारी रात्री सगळं काही शांत चाललं होतं, पण खराडीच्या एका आलिशान फ्लॅटमध्ये पोलिसांनी जे उघड केलं त्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. रेव पार्टी, कोकेन, गांजा आणि अटक. पण यावेळी प्रकरण फक्त ड्रग्सचं नव्हतं, तर थेट एका ज्येष्ठ नेत्याच्या जावयावर पोलिसांचा हात पडला. होय, आपण बोलतोय डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई. शनिवारी रात्री पुण्याच्या खराडी परिसरातील एका हाय प्रोफाईल फ्लॅटमध्ये एक रेव पार्टी रंगात आली होती. मोठे स्पीकर्स, लाईट्स, मद्य आणि अंमली पदार्थांचा मुक्त वापर. गुप्त माहितीवरून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं अचानक छापा टाकला. सगळे गोंधळले आणि एका क्षणातच पार्टीचे ढोल थांबले. 4 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली आणि त्यातच एक नाव समोर आलं, प्रांजल खेवलकर. कोकेन, गांजासह इतर अंमली पदार्थांचं जप्तीचं प्रमाण पोलिसांनी जाहीर केलं. मेडिकल टेस्ट ही ससून रुग्णालयात घेण्यात आली. पण प्रांजल खेवलकर कोण आहेत? चला जाणून घेऊया. प्रांजल खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. ते खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. रोहिणी या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष असून महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची जबरदस्त छाप आहे. खेवलकर आणि रोहिणी यांचं बालपणापासूनच नातं, मित्र ते पती असा प्रवास आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा खेवलकर चर्चेत आलेत. काही वर्षापूर्वी त्यांची सोनाटा लिमोसिन कार प्रकरण गाजलं होतं. अंजली दमानिया यांनी आरोप केला होता की ही कार बेकायदेशीर पद्धतीने नोंदवली गेली आहे. ही कार लिमोझिन असून LMV श्रेणीत रजिस्टर झाल्याचा आरोप होता. आणि आता तर पोलीस थेट त्यांच्या हडपसरच्या बंगल्यावर पोहोचलेत. सध्या घराची झाडाझडती सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार्टीत कोकेन, रिअल इस्टेट मोगल, एकनाथ खडसेंचा जावई आणि सगळ्याच्या वरती राजकारणाचा जळफळाट. या प्रकरणातून आणखी कोणतं मोठं नाव बाहेर येणार आणि खेवलकरांवर काय कारवाई होणार? बोल बिंदास या आपल्या YouTube चॅनलवर पाहत राहा.